नमस्कार मित्रांनो, आजचा व्लॉग थोडा वेगळा आहे। आज मी फक्त शांतपणे चालत आहे आणि या हिरवाईकडे बघताना मनात खूप विचार आले। तेच आज तुमच्यासोबत शेअर करावंसं वाटलं। आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली आहे, प्रत्येक दिवस आपल्या मनासारखा नसतो। काही दिवस खूप आनंद देतात, तर काही दिवस आपल्याला खूप मजबूत बनवून जातात। कधी आपण खूप प्रयत्न करतो, पण तरीही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाही। अशा वेळी निराश न होता स्वतःवर विश्वास ठेवा, सगळं काही व्यवस्थित होतं। बघा ना या झाडांकडे, किती उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा वादळ असो, ती पुन्हा तितक्याच ताकदीने उभी राहतात। आणि हेच झाड आपल्याला पण ताकदीने उभं राहायला शिकवतं। माणसानेही तसंच आयुष्यात राहायला हवं असं वाटतं। आयुष्यात लोक येतात, काही काळ सोबत राहतात आणि काही निघूनही जातात, पण एक व्यक्ती कायम आपल्यासोबत असते, ती म्हणजे आपण स्वतः। म्हणून स्वतःवर आधी प्रेम करायला शिका, स्वतःचा आदर करा आणि स्वतःसाठी थोडा टाईम तरी नक्की काढायचा। आज या शांत वातावरणात चालताना खूप मन हलकं झालं। कधी कोणाशी बोलण्यापेक्षा निसर्गातल्या काही क्षण आपल्याला काही गोष्टी शिकून जातात। म्हणून या निसर्गाच्या सानिध्यात राहणं पण आपल्याला तेवढंच महत्त्वाचं आहे। जर तुम्ही समजा तुम्ही एखाद्या कठीण प्रसंगातून जात असताल, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ही पण वेळ निघून जाईल असं म्हणायचं। आणि खरंच वाईट वेळ ही फक्त क्षणिक असते आणि ती निघूनच जाते। आणि हे लक्षात ठेवा, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर नवीन सकाळ येतेच। त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही, म्हणून हसत राहायचं, स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी आपण पुढे चालतच राहायचं, मागे कधीच बघायचं नाही। कारण थांबणाऱ्यापेक्षा पुढे चालणारच त्याच्या स्वप्नांपर्यंत पोहोचतो। आजचा हा छोटासा प्रवास आणि काही विचार तुम्हाला आवडले असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला